आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानूने आता मुद्दामूनच ना घरामध्ये कचरा करून ठेवलेला असतो. बेडवर सुद्धा सगळीकडे कचरा पसरवून ती ठेवून देते, जेणेकरून जयंतने नवीन कामवाली लवकरात लवकर ठेवायला हवी. हाच यामागचा तिचा उद्दिष्ट असतो. त्यासाठी तिने सोफ्यावर संपूर्ण कचरा टाकलेला असतो. तेवढ्यातच ती लपून बसते तर जयंत खाली येतो. जयंत खाली आल्यावर सगळीकडे कचरा त्याला दिसतो. कचरा दिसल्यावर तो ओरडतो आणि म्हणतो की जानू, कुठे आहेस तू? जानू लगेच धावत येते आणि जयंतला काहीच झालं नाही आहे असं बोलून विचारत असते की काय झालं आहे. तेव्हाच ना जयंत खाली पडलेला कचरा संपूर्ण दाखवू लागतो आणि मग तो खाली पडलेला कचरा बघून जानू जयंतला बसवते आणि मलासुद्धा माहीत नाही की हे सगळं कोणी केलं. इतकं भयानक आपलं घर झालं आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की आपण कोणीतरी कामाला बाई ठेवायला हवी. बघितलंत ना घराची अवस्था किती वाईट झालेली आहे ते, असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा जयंत आजच आपण कामवाली ठेवूया असं तो म्हणतो. दुसरीकडे मात्र आता प्रोजेक्टचं काम जोरात चाललेलं असतं. वरद आणि त्याचसोबत श्रीनिवास मिळून हा प्रोजेक्ट बनवत असतात आणि हा बँकेच्या सायकलवर त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला असतो. त्यांना असा प्रोजेक्ट बनवायचा असतो सायन्सचा की जी सायकल आहे ती विदाऊट पॅडल मारल्याशिवाय चालायला हवी आणि त्यांचा तो प्लॅन सक्सेसही होतो. आणि जेव्हा ते सगळं काही सक्सेस झालेलं असतं ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं घरातले खुश असतात आणि ते म्हणत असतात की कसलं भारी आहे हे सगळं काही, एकदम मस्तच ना. म्हणजे आपला प्रोजेक्ट एकदम मार्गावर लागला आहे तर. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की मलासुद्धा ही सायकल चालवायची आहे, मी ही सायकल चालवतो असं बोलून तो खूप जास्त खुश असतो. दुसरीकडे आता त्याने एक ऑर्डर केलेलं केमिकल आलेलं असतं आणि म्हणूनच ना त्याने आता सांगितलेलं असतं आपल्या आईला की तू जरा प्रोजेक्टसाठी पैसे हवे आहेत तर 4,000 रुपये दे ना. मग ती म्हणत असते की आजकाल तू पैसा जास्त खर्च करायला लागला आहेस. त्यावर तो म्हणतो की अगं आई प्लीज ना, दे ना, 4,000 रुपयेच लागणार आहेत, दे. मग आता ती स्कॅन मारून पैसे पे करते. दुसरीकडे आता जानू जी आहे ती पटकन खाली येते आणि जयंतला म्हणत असते की मी कामाला बाई बघितली आहे. कोण कोण बघितली आहेस? खरं तर ना ती आपला इंटरव्ह्यू घेणार आहे आणि ती आजच येणार आहे. इतक्या लवकर सगळं मॅनेज झालं पण का? हो, मग आपल्या घरात घाण किती आहे तुम्ही बघितलंत ना, मग आपल्याला ते करावंच लागणार ना. मग इकडे जानूला जयंत म्हणत असतो की ती आपला इंटरव्ह्यू कसा काय घेणार, आपण उलट तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा ना, तू काही उलटं बोलतेस का? त्यावर जयंतला जानू म्हणत असते की नाही, ती कामवाली ना आधी आपलं सगळं काही व्यवस्थित निरखून बघते, म्हणजे आपण कसं काम करतो काय, आणि त्यासाठी ना ती स्वतः येणार आहे. मग आता तिकडे इथे विश्वास साडी वगैरे नेसून आलेला असतो आणि जेव्हा विश्वास साडी वगैरे नेसून येतो ना, तेव्हा तर आता जानू म्हणत असते, जानूलासुद्धा सुरुवातीला माहीत नसते की तो विश्व आहे ते. मग ती म्हणते की तुमचीच वाट आम्ही बघत होतो, या बसा, आणि आम्हालाच कामाची गरज आहे, तुम्ही काम कशा पद्धतीने करता सांगाल का? मग आता ती घरात येते तेव्हा जयंत म्हणतो की मी निघतो, तर जानू म्हणत असते की थांबा ना जयंत सर, एवढ्या लवकर कुठे निघताय? मग इकडे विश्वासाठी हे सगळं कठीण होऊन बसलेलं असतं. इकडे प्रोजेक्ट उत्तम झालेलं असतं आणि त्यामुळेच ना सगळीजणं आता खुश असतात. सगळीजणं खुश असतानाच ना इकडे त्यांच्या मस्त गाण्यांच्या भेंड्या रंगलेल्या असतात. तेवढ्यातच तिकडे आता काही माणसं आलेली असतात आणि जेव्हा ती काही माणसं तिथे येतात ना, तेव्हा घरात सगळेजणं चकित पडतात की ही माणसं नेमकी आली तरी कोण आहेत. तर नार्कोटिक्स ऑफिसर्स आता तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात की वरद संतोष दळवी इथेच राहतो ना, आम्हाला त्याला भेटायचं आहे. त्याने काही गोष्टी अशा विकत घेतलेल्या आहेत, म्हणजेच अंमली पदार्थ. मग हे कसं काय आपला घेऊ शकतो असं लक्ष्मी बोलत असते. नाही नाही, यांचा काहीतरी गैरसमज होतोय, आपल्या वरदने असं काही घेतलेलं नसणार आहे. पण तरीसुद्धा ना इकडे सांगितलं जातं की नाही, आम्हाला कंप्लेंट आली आहे, कंप्लेंट आल्यावरच आम्ही येत असतो. कुठे आहे वरद संतोष दळवी, दाखवा. मग आता तो तर लहान मुलगा आहे आणि मग तो अशी अंमली पदार्थ कसे काय घेऊ शकतो? तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज असा विचार करू नका.
असंही वीणा म्हणत असते. आणि ती माणसं ना सगळं सामान ना अस्ताव्यस्त करत असतात, कारण त्यांना टीप मिळालेली असते की या घरात अंमली पदार्थांचं सेवन केलं जाते बहुधा, कारण अंमली पदार्थ आणलेले आहेत. तेव्हाच ना इथे वीणा मागच्या दारात येते आणि वरदला म्हणत असते की वरद, अरे तू इथे काय करतोयस, तुला बघायला कोण आलेत बघ, तू काय करून ठेवलं आहेस. वरद म्हणतो की आई मला हा प्रोजेक्ट पूर्ण करू दे गं, मी काही सामान मागवले ना तेच हे प्रोजेक्ट पूर्ण करायला. मग आता सगळेजण वरदकडे बघत असतात. मग वरदला विचारतात ते ऑफिसर की तू केमिकल मागवलं आहेस का. हो, मला सायन्स प्रोजेक्ट करायचा होता ना, यासाठी मला ते केमिकल लागणार होतं आणि यासाठी मी मागवले. मग तेव्हाच ना त्याच्यातनं जोरात ना बॉम्ब फुटण्यासारखा आवाज येतो आणि तेवढाच संतोष तिथे आलेला असतो आणि संतोषच्या अंगावर ते सगळं काही पडलं जातं आणि मग संतोषचा चेहरा संपूर्ण काळा झालेला असतो. सगळेजण संतोषकडे पाहून हसतात. इकडे आता जानू जी आहे ती मात्र तिथे बसलेली असते आणि मग तुम्ही सगळं काम कराल ना, असं काहीसं त्या बाईला विचारत असते. आणि मग तेव्हाच ना इथे जयंतही आलेला असतो. जयंत म्हणतो की जानू मला जरा ह्यांच्याशी बोलायचं आहे. मग जयंतला त्याच्या पातळीवर जाऊन त्याची परीक्षा घ्यायची असते आणि मग तो विचारत असतो की कसं सगळं काही मॅनेज होणार आहे. मग तेव्हाच ना विश्वासुद्धा बरोबर ह्याला बाटलीत उतरवायचं काम करत असतो. जानू किचनमधनं म्हणते की ओ ताई, तुम्ही सांगितलंच नाही सुट्ट्या किती घेणार आहे, कारण आम्हाला सुट्ट्या बिलकुलही आवडत नाही, आम्ही ना सुट्ट्या बिलकुलही घेत नाही, असंही आता ती बनू लागते. मग तेव्हाच ना जयंत थोडा विचार करतो आणि ही कामवाली ठेवायची नाही असं म्हणतो. तो बोलतो की जाऊ दे, तुम्ही नका येऊ काम, कारण तुम्हाला जमणार नाही. तेवढ्यातच जानू म्हणत असते की बघा ना जयंत सर, तिथे पाल आहे ती घालवा ना. मग जयंतही त्या पालीला घाबरलेला असतो. जयंत म्हणतो की नाही नाही, मी नाही घालवू शकत ही पाल. मग आता ती म्हणत असते मग आता ही पाल कोण घालवणार आहे, मला तर बाबा भीतीच वाटते ह्या पालीची, असंही आता ती बोंबलतच म्हणत असते. मग तेव्हाच विश्वा तिथे असतो. तो म्हणत असतो काय या पालीला घाबरताय, 2च मिनटं थांबा, मी उचलते आणि टाकते बाहेर. मग आता लगेचच तिकडे विश्वा खाली वागतो, अगदी पदर बिदर खोचतो आणि मग काय तो लगेच ती पाल हातात घेतो आणि खाली फेकून देतो. जेव्हा तो डस्टबिनमध्ये जाऊन ती पाल फेकतो ना, तेव्हा कुठे जाऊन जयंतचा जीव भांड्यात पडतो. जयंत म्हणतो की आपण आता ह्यांनाच कामाला ठेवून घेऊया, याच आपल्या घरात काम करतील, तुम्ही उद्यापासूनच या कामाला. मग विश्वा म्हणत असतो की उद्यापासून कशाला, मी तर आजपासूनही काम करायला तयार आहे. ते काय आहे ना, मी तुम्हाला म्हटलं नाही का, मला पैशांची गरज आहे, त्यामुळे मी मेहनत कधीही करायला तयार आहे. इकडे आता अधिराज भावनाच्या आणि सिद्धूच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो थोडा विचार करत असतो. जेव्हा तो विचार करत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे अधिराजला सिद्धू आणि भावना समजावत असतात. आम्हाला कळते की तुझी अवस्था ना त्या वहिनीमुळे इतकी वाईट झालेली आहे, वहिनीला काही झालं तरी समजावून बघ ना, काहीच फरक पडत नाही आहे, तिने अचानक हे सगळं काही काय केलं आहे ना. उलट भावना म्हणत असते की मला असं वाटतं की तुम्ही जरा ना जास्तीत जास्त वेळ ना वहिनींसोबत घालवा, वहिनींना आता असं दाखवा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. इकडे मात्र आता खूप जास्त भडकलेली असते नीलांबरी, कारण तिला एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि तिला ते नकोसं झालेलं असतं. काही माणसं आहेत मला बंद करून ठेवले असंच ती बडबडत असते. तेच तिने आता इकडे असणाऱ्या सिंचनाला कॉल केलेला असतो आणि सिंचनाला सुद्धा ती तेच सांगत असते. खरं तर तिला आता या सगळ्यात सिंचनाची मदत हवी असते, पण सिंचना नेहमीप्रमाणेच आपल्या कामांमध्ये असते. सिंचनाला आता ती भडकवायचा सुद्धा प्रयत्न करत असते, कारण तिला आता कोणाचा संसार चांगला व्हावा असं वाटत नसतं, जसं की तिचाही होत नाही, म्हणून सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त करायला नीलांबरी निघालेली असते. इकडे आता नीलांबरी सिंचनाचे कान भरत असते, पण सिंचनासुद्धा ऐकून घेते आणि त्यानंतर ती फोन ठेवते. इथे आता जे नार्कोटिक्स ऑफिसर आलेले असतात ना, ते म्हणत असतात की आम्हाला आता रिपोर्ट करावा लागेल, कारण ना असे जे अंमली पदार्थ आहेत ना ते असे न विचारता घेतले जात नाही, कारण आम्हाला वरून ऑर्डर आली होती, प्रोजेक्टसाठी वापरलं हे सगळं ठीक आहे, पण तुझे वडील. मग आता संतोष तर तिथेच उभा असतो. हां बोला ना, तुम्हाला सही करायला यावं लागेल असं देखील आता सांगितलं जातं, कारण तुम्ही हे प्रोजेक्टसाठी वापरले, पण आम्हाला ते तसं दाखवायला लागतं, नाहीतर आमची चौकशी केली जाते असं देखील आता म्हटलं जातं. तर इकडे संतोषला सांगितलं जातं की आधी जा आतमध्ये आणि तोंड धू. मग संतोष म्हणतो की तुम्हा सगळ्यांना हसायला काय झालंय, माझ्याकडे बघून एवढे हसताय का. मग वीणा सांगत असते की जरा तोंड बघा ना, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही तुमच्याकडे बघून का हसतोय ते. मग आता संतोष जेव्हा स्वतःचं तोंड मोबाईलच्या फेस कॅममध्ये बघतो ना, तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं की
आपला चेहरा किती काळाकुट्ट झालेला आहे. दुसरीकडे आता जी भावना असते ती आता अधिराजला सांगत असते की तुम्ही वहिनींसोबत चांगलं वागा, त्यांना धीर द्या, आधार द्या, मग त्या असं वागणार नाहीत. अधिराज म्हणतो की ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्याच गोष्टी भावना तू करायला सांगतेस, नाही जमणार मला हे असं खोटं वागणं, असंही आता अधिराज जो आहे तो बोलत असतो. दुसरीकडे भावनाला अचानक एका बाईचा फोन आलेला असतो, जी की चाळीतली असते आणि ती फोन करून सांगत असते की मॅडम प्लीज इथे या, खूप मोठा आता इथे राडा झालेला आहे. मग काय, भावना लगेचच तिकडे सिद्धूला घेऊन जायला निघते. इकडे संतोष आहे ना नुसता वैतागत असतो त्याच्या चेहऱ्याला, आणि तो काळा रंग लागलेला असतो ना म्हणून. मग आता तो वीणाला सांगत असतो की वीणा तू अजून इथे किती दिवस थांबणार आहेस, चल आपल्या घरी. मग इथे वरद म्हणत असतो की काही गरज नाही आहे आणि तुम्ही आईवर आवाज का चढवताय, बिचारी माझी आई समजून घेते म्हणून तुम्ही आईला बोलताय का? नाही, आईला यानंतर बोलायचं नाही, आम्हीही मोठं झालेलो आहोत, मलाही समजतात काही गोष्टी. आईला उगाच तुम्ही जबरदस्ती करता, तिला जर यायचं नसेल ना तर तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नका, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा तो एवढ्या रागारागात आपल्या बाबासोबत बोलत असतो ना तेव्हा मात्र आता वीणा तर पाहतच राहते. वीणासुद्धा आता म्हणत असते की वरद बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे, तुमची काहीच गरज नाही इथे, तुम्हाला ना आत्ताच्या आत्ता इकडनं जायचं असेल तर जा, आमची वाट बघत बसू नका, आम्ही काही येणार नाही आहे, असं देखील आता वीणाने डायरेक्टच सांगून टाकलेलं असतं. ते आता विश्वा हा किचनमध्ये जातो आणि मग त्याला सांगत असतो जानूला की मला सांगा ना कुठे कुठे काय काय सामान ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्ही कॉफी घेता, चहा घेता. मग कॉफीचे मग आता जानू त्याला दाखवू लागते, कॉफीचे मग तिथे ठेवलेले असतात आणि ती सांगत असते की कॉफी अशा पद्धतीने करायची, पण आता तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडते मला माहिती आहे, एक्स्ट्रा हे टाकून, कॉफी पावडर टाकून. असंही आता जेव्हा हा बोलत असतो ना विश्वा तेव्हा मात्र जानू त्याला म्हणते की तुम्हाला कसं काय माहिती माझी आवड, असाही प्रश्न ना आता जानूला पडलेला असतो. म्हणून जानू विचारते की तुमचं नाव काय, तेव्हा जानूला तो सांगतो की माझं नाव सरिता आहे, मग तुमचा ID कार्ड दाखवा. तेव्हाच ना जानूला संशय येत असतो, कारण ते उगाचच ना उल्लू बनवायचं काम मात्र करत असतो, कारण हे ना ते नाही असं तो बोलत असतो. तेव्हाच ना कुठेतरी संशय येऊ लागतो जानूला. जानू म्हणत असते की सांगा नक्की तुम्ही कोण आहात ते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रोजेक्ट जो आहे तो खूप जोरात झालेला असतो. इकडे असणाऱ्या वरदचा आणि तेवढ्यातच जयंतचा कॉल आलेला असतो. आता जयंतचा कॉल आलाय म्हटल्यावर लगेचच वरद कॉल रिसीव करतो आणि काका बोला ना काय झालं. मग आता तो म्हणतो की काय झालं तुमच्या प्रोजेक्टचं. हो, प्रोजेक्ट तर उत्तम झाला आहे, तुम्ही या ना बघायला, खरंच मस्तच झाला आहे प्रोजेक्ट, आम्ही बघितली त्याचं टेस्ट ड्रायव्हिंग करूनसुद्धा, असंही तो म्हणतो. मग तेव्हा जयंत म्हणतो की जरा बाबांना फोन दे ना. मग श्रीनिवास यांच्याशी बोलून तो म्हणतो की मी समोर येतो आणि तो प्रोजेक्ट बघतो, मग आपण ठरवूया की काय करायचं ते. हो चालेल. मग इथे श्रीनिवाससुद्धा वरदसाठी खूप खुश असतात, कारण वरद जो आहे तो खरंच आज खूप जास्त खुश असतो, कारण त्यांचा सायन्स प्रोजेक्ट जो आहे तो आता सक्सेस झालेला असतो. दुसरीकडे आता जयंत आपल्या बेडरूममधनं खाली येतो. इकडे विश्वा आहे हे जानूला कळतं, म्हणजेच तो आपली ओळख सांगू लागतो आणि तो म्हणतो की तुझ्या सेफ्टीसाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. हे जेव्हा आता जानूला कळतं तेव्हा जानू म्हणत असते की खरंच तू विश्वा आहेस का. हो मी विश्वा आहे, तुझ्यासाठी ना जानू मी काही करू शकतो. तेवढ्यातच जयंत किचनमध्ये येतो आणि त्या दोघांकडे पाहत असतो, पण त्याने त्या दोघांचंही बोलणं काही ऐकलेलं नसतं. इकडे आता त्या बाईने फोन केलेला असतो, म्हणूनच ना तिकडे येऊन भावना आणि सिद्धू पोचतात आणि एका बाईला तर ना तिच्या नवऱ्याने खूप जास्त मारलेलं होतं आणि ती बाई अक्षरशः झोपलेली होती. आणि तेव्हाच ना तिची अवस्था बघून ना भावनाला वाईट वाटत होतं. भावना म्हणत होती की काय झालं हे, एवढं कोणी मारलं. मग आता तिच्या नवऱ्यानेच तिची ही अवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगते की नवरा आहे ना दारू पिऊन येतो आणि तमाशा करतो, ह्या सगळ्या नवऱ्यांचं हेच आहे. मग आता तुम्हाला जर लाईव्ह हवं असेल ना तुम्ही माझ्या घरीसुद्धा रात्री येऊ शकता, माझा नवरा देखील रात्रीचं तेच करतो. पण ह्यावर सोल्युशन काय, अहो बोलून काहीच नाही होतो, तुमच्यासारखी माणसं अशीच बोलून जातात, सहन तर आम्हालाच करावं लागतं, असं देखील बाई जी आहे ती भावनाला बोलून सुनावू लागते. मग भावनाला खूप जास्त वाईट वाटतं की खरंच ना बायकांचे होणारे हाल आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ती जवळून बघत असते. दुसरीकडे आता जयंत आलेला असतो आणि जयंत म्हणत असतं की ऑल ओके आहे ना. मग जानू म्हणते की हो जयंत सर, सगळं ठीक आहे, काळजी करूच नका. अहो मी तुम्हाला ना जी कॉफी लागते ना त्याबद्दलच तिला
सांगत होती की तुम्हाला कशा पद्धतीची कॉफी लागते ते. मग तिला मी सांगितलं तुम्हाला कशी कॉफी आवडते ते, काळजी करू नका, होईल आपलं काम. आणि ती कामाला एकदम तरबेज आहे. मला ना जरा एक्स्ट्रा कॉफीसुद्धा बनवून द्या, म्हणजे मला थर्मासमध्ये लागेल, असंही त्याला सांगितलं जातं. तेव्हा इकडे जानू जी आहे ती खूप जास्त खुश असते आणि ती आता विश्वाला म्हणत असते की चला फायनली तो गेला म्हणजे आपण बोलू शकतो. पण विश्वा तिला एकदम जागृत करतो आणि म्हणत असतो की नाही जानू, तो जरी गेला असला तरी त्याचे CCTV फुटेज इथेच आहेत, तो फुटेजमधनं आपल्यावर लक्ष ठेवणार, असंही आता विश्वा जो आहे तो बोलत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता भावना आणि सिद्धू बोलत असतात. भावना सिद्धूला म्हणत असते की काहीतरी सोल्युशन तर काढायलाच हवं ना, कारण आपण असंच बसून चालणार नाही आहे. कारण या बायकांचे जर रोजचे हाल होत असतील तर यावर आपल्याला काहीतरी पर्याय तर शोधायला हवा. तर सिद्धू म्हणतो की त्या दिवशी आपण ठरवलं होतं नाही का, आपण लवकरात लवकर जाऊन ना त्या वस्तीतलं जे दुकान आहे दारूचं ते बंद करूया. दारूचं दुकान बंद केलं ना तर नक्कीच मला असं वाटतं की या सगळ्याचे परिणाम पॉझिटिव्हली दिसतील. इकडे आता विश्वा आणि जानू बोलत असतात. तेच विश्वा काम करता करता असं दाखवत असतो की आपल्याला काही झालं तरी ह्यावर शांत बसून चालणार नाही आहे. आपण असंच एकमेकांसोबत थोड्याशा अंतरावर करून का होईना बोलूया, पण जवळ उभं राहून बोललो ना तर त्याला संशय येऊ शकतो, हे देखील आता सांगितलेलं असतं. म्हणून जानू आता तिथेच बसलेली असते आणि पुस्तक वाचायचं निमित्त करते आणि ती विश्वासोबत बोलत असते. विश्वाला ती हळूच सांगत असते की बघ, आपल्याला ना व्यवस्थित सगळं काही प्लॅनिंग करायला हवं, तेव्हाच जाऊन हा जयंत आपल्या जाळ्यामध्ये फसणार आहे. ते दोघंही जण अशा पद्धतीने का होईना थोड्या अंतरावरून का होईना बोलत असतात आणि प्लॅनिंग करत असतात. इकडे आता जयंत आलेला असतो आणि जयंतने स्वतःहून तो प्रोजेक्ट पाहिलेला असतो. जयंत आता त्या प्रोजेक्टचं कौतुक करतच म्हणत असतो की एवढा भारी प्रोजेक्ट झाला आहे ना, खरंच किती कौतुक करावं तुमचं, खूपच छान केलं आहे. हे ना मी आणि वरदने मिळून केले. आता वरदही म्हणतो की हो, बाबांची साथ होती म्हणून मला हे सगळं काही करता आलं. बाबासुद्धा माझ्या मदतीला होते. बाबांनी मला ह्या प्रोजेक्टमध्ये खूप जास्त हेल्प केली आणि इथून पुढे ना मलाही असे प्रोजेक्ट्स ना करायला आवडतील. मग यासाठी तुम्हाला सांगू का, तुम्हाला बाहेर ना या प्रोजेक्टसाठी खूप मागणी येईल आणि तुम्ही आता या सगळ्यात ना खूप सारे पैसेसुद्धा कमवू शकता. मग जयंत जो आहे तो या सगळ्याबद्दल ट्रेनिंग देत सांगत असतो आणि तेव्हाच ना त्याने येताना इकडे या वरदसाठी गिफ्टसुद्धा आणलेलं असतं. तेव्हाच ना वीणाचे डोळे अगदीच पाणावलेले असतात. वीणा म्हणत असते की ह्या सगळ्याची काय गरज होती. नाही, का गरज नव्हती, जो काही करतोय तो त्याला तर अप्रिशिएट केलं पाहिजे ना. मग वीणाचं म्हणणं असं असतं की हे अप्रिशिएट खरं तर ना त्याच्या बाबांनी करायला हवं, पण ते तुम्ही करताय त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच ना आमचा वरद खूप गुणी आहे, त्याला ज्या काही गोष्टी जमतात ना त्या सगळ्या तो करतो आणि तेच तर मुळात आवडते. ते भावना आणि सिद्धू रागारागात निघालेले असतात आणि तिथे जाऊन ना ते आता पूर्णपणे देशीदारीचं दुकान जे आहे ते बंद करायच्या तयारीतच असतात. ते सगळा बॅनर जे वगैरे लावलेले असतात ते सगळं तोडून टाकतात आणि तेव्हाच ना तिथे आता आलेला असतो तो म्हणजे तो दारूच्या दुकानचा मालक. तो म्हणत असतो की माझ्याकडे इकडे सगळ्या काही गोष्टी आहेत तरीसुद्धा तुम्ही मला कसं काय बाहेर काढू शकता, दुकान तुझं बंद म्हणजे बंद, असंही बोलून आता त्याच्यावर अरेरावी केली जात असते आणि त्यामुळे तो दुकानदार खूप जास्त खळबळून उठलेला असतो. पुढील भागात पाहायला मिळतं त्याचं दारूचं दुकान बंद झाल्यामुळे तो आता सगळी दारू ना भावनाच्या अंगावर ओततो आणि म्हणतो ह्या दारूचं काय काम, आणि असं करून तो भावनाला रस्त्यावरच पूर्ण दारूमध्ये भिजवून टाकतो. तर इकडे विश्वा आणि जानू हे दोघंही जण पुढचं प्लॅनिंग करत असतात जयंतला कसं अडकवायचं ह्यासाठी. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.